मी अजिबातच दिलदोस्ती दुनियादारीमधल्या आशूसारखा नाहीये. मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की चित्रपट फक्त बनवून म्हणजे आपलं काम झालं आणि आपण बाजूला झालं हे महत्वाचं नाहीये. या वर्षाचं रेझोल्युशन लोकांना असं वाटतं की मी यावं आणि पटकन काहीतरी. फार मोठा फरक आहे की एखाद्याला ब्लाइंडली फॉलो करणं आणि त्यांचा सन्मान करणं, रिस्पेक्ट करणं त्यांना. ॲनिमल सारखा चित्रपट त्याच्यावरती बरीच क्रिटिसिझम पण झालेली आहे. तुला या सगळ्या मुंबईच्या ह्याच्यात तसं वाटत नाही का कधी की जावं परत तिकडे? पण आता मी आलोय त्या लेवलला जिथे मला. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मोठ्या पडद्यावरती लवकरच एक नवा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे समर्थ आणि खूप वेगळा सिनेमा असणार आहे हा. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता पुष्कराज चिरपुटकर. हाय. हॅलो. कसा आहेस? मी छान आहे. तुला कसं वाटतंय मला वेगळ्या रूपात बघून? छान वाटलं मला. गाणी पण आवडली आणि आता ट्रेलरची उत्सुकता आहे की काय असणार आहे. बरं मला सांग, या वर्षामध्ये असं काय काय वेगळंच करायचं हेच ठरवलंयस का? म्हणजे वर्षभरात साधारण मी आता 5व्या-6व्यांदा वगैरे भेटले असेल. दरवेळेला ह्याचा लुक वेगळा असतो, ह्याचा रोल वेगळा असतो. काय असं या वर्षाचं एक तो ठरवलेलंच होतं का? रेझोल्युशन होतं का या वर्षाचं? या वर्षाचं रेझोल्युशन कोणीतरी इतरांनी माझ्यासाठी केलं असं मला वाटते. कारण गेल्या 3 वर्षात मी जे काही काम केलंय ते सगळं आता प्रदर्शित होतंय. त्याच्यामुळे अगदी क्रांतिज्योती विद्यालय, मराठी माध्यम, तिघी, त्यानंतर डिटेक्टिव्ह धनंजय आणि आता भूतम भयम आणि आता मध्ये सिरीज केलेली. येस, बेदुणे 3. तर ती त्याच्यात त्या निमित्ताने जाऊन भेटलो. आणि तू म्हणतेस 6व्यांदा, तर ते सगळं या वर्षात रिलीज व्हायचं होतं. ही काय देवाची कृपा आहे असं म्हणता येईल. खूप कलाकारांना नेहमीच असं वाटत असतं की आपलं काम आपण करतो पण ते प्रदर्शितच होत नाही, लोकांसमोर येतच नाही आणि अशी तळमळ होते. तर मला हे मी अनुभवलंय. पण या वर्षात खरोखर असं झालं की जितकं मी शूटिंग करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमोशन करतोय. मला सांग, दरवेळेस प्रमोशन्सच्या वेळेस प्रत्येक वेळी तो इंटरव्ह्यू देण्यासाठी खरं सांगायचं मला किती कंटाळा येतो बोलायला, सारखं तेच आणि किती उत्सुक असतो? दोनपैकी काय जास्त असतं? नाही, मला खरं सांगायचं तर कंटाळा येतो या गोष्टीचा की मला सुचत नाही बोलायला म्हणून. बाकी मला असं कंटाळा नाहीये. मला आवडतं, इंटरॅक्ट करायला आवडतं. 1-to-1 इंटरॅक्शन्स मला इंटरेस्टिंग वाटतात. किंवा आपण आता मागच्या काही इंटरव्ह्यूज मध्ये गेम्स वगैरे खेळलो किंवा मजा वगैरे केली होती तेव्हा इट वॉज व्हेरी रिफ्रेशिंग. कारण आपण सतत कामात असतो किंवा काहीतरी मग पाठांतर करायचं असतं, जायचं असतं, वेगळ्या गोष्टी करायच्या असतात, शूटिंग करायचं असतं, त्याचं टेन्शन असतं, पोचायचं असतं वेळेमध्ये. ते सगळ्यांनाच असतं, आपल्या सगळ्यांना. तर त्या ह्याच्यातनं आपण एक थोडासा वेळ घेतो स्वतःसाठी असं वाटतं. पण एका अर्थाने उत्सुकता, मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की चित्रपट फक्त बनवून म्हणजे आपलं काम झालं आणि आपण बाजूला झालं हे महत्वाचं नाहीये. म्हणजे हे फक्त उपयोगी नाहीये. कारण मराठी चित्रपट हा लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमच्यासारखे लोक अत्यंत मेहनतीने हे काम करताय. मधुरा, मी तर तुला प्रत्येक वेळी हे म्हणत असतो की मला इंटरव्ह्यूज तुझे आवडतात आणि मला आपण जी मस्ती करतो ते आवडतो. या चित्रपट तर असं होणार नाहीये. या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळं काहीतरी आपण करणार आहोत. मी ट्रेलर लॉन्चच्या वेळी पण तुला ते कळेलच. पण मला छान वाटतं आणि मला जबाबदारी वाटते कलाकारांची 100%, जे आधी मला कळत नव्हतं 10 वर्षांपूर्वी. आता ती समज आली की आपण हा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेस कलाकार हेच म्हणतो की ही भूमिका खूप वेगळी आहे किंवा हा सिनेमा खूप वेगळा आहे. मला आता तू सांग की हा सिनेमा खरंच तुझ्यासाठी किती वेगळा आहे, ही भूमिका किती वेगळी आहे तुझ्यासाठी? मला ज्या पद्धतीने लोक बघत आलेत ना, म्हणजे लोकांना असं वाटतं की मी यावं आणि पटकन काहीतरी बस हे वाटतं ना, तुला ब्रेक करायला ही भूमिका मिळेल. प्रत्येक ह्याच्यात या चित्रपटामध्ये एक कुठल्याही पद्धतीचा विनोद मी करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये किंवा या भूमिकेची ती गरज नव्हती. मी म्हणतो असं की वेगळा चित्रपट आहे असं म्हणण्यापेक्षा समर्थ विचार मांडणारा, म्हणजे समर्थांचे विचार मांडणारा, म्हणजे हा अजिबातच समर्थ रामदास स्वामींचा चरित्रपट नाहीये. हा त्या विचारांवर आपण कसे विचार अंमलात आणू शकतो. म्हणजे एखाद्या श्लोकामध्ये मनात श्लोक आहे तर त्या श्लोकातल्या एखाद्या ओळीचा अर्थ काय आहे, ते एकच ओळ किती पॉवरफुल आहे आणि त्याचा आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी किंवा मनाच्या ग्रोथसाठी कसा वापर करू शकतो हे या चित्रपटातून दाखवलंय. आणि बाप मुलाची गोष्ट आहे. मला नेहमी ते नातं इंटरेस्टिंग वाटतं. बाप मुलाचं नातं हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाप मुलाचं नातं दाखवलेलं आहे. ॲनिमल सारखा चित्रपट आहे ज्यात अत्यंत वेगळ्या पद्धतीने बाप मुलाचं नातं आलेलं आहे. त्याच्यावरती बरीच क्रिटिसिझम पण झालेली आहे. बऱ्याच त्याला अर्थात रिस्पॉन्स पण मिळाला. पण मला
ते नातं फार इंटरेस्टिंग वाटतं आणि मला वाटतं की ते मला करायला बापाची भूमिका मला साकारता आली तर ते मला खूप छान वाटतंय. आणि मी म्हणतो की भूमिका वेगळी असं म्हणण्यापेक्षा माझ्यामधले जे अजून वेगवेगळे भाव आहेत म्हणजे स्थितप्रज्ञ असणं, शांत बसणं, या सगळ्या गोष्टी ज्या इतर चित्रपटात बघितल्या नाहीयेत ते तुझं तू पण एक्सप्लोअर केलंस म्हणजे मी 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 स्वतःला. करता गेलं. आणि मला तेच वाटतं की अभिनेता म्हणून मला काय करायला आवडतं तर मला वाटतं की इमोशनल स्पेक्ट्रम जे आहे ना आपलं असतं तर ते स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. म्हणजे आशूच्या वेळी पण असं झालं होतं की मी अजिबातच दिल दोस्ती दुनियादारी मधल्या आशूसारखा नाहीये, अजिबातच नाही. तेव्हा जे भाव आले तेव्हा मला असं ते काही दिवस लागले टू अंडरस्टँड हिम ॲज अ कॅरेक्टर. आणि मग त्याला काय वाटतंय, त्याला बहिणीबद्दल कसं हे वाटतं किंवा त्याचं किती खाण्यावर नितांत प्रेम आहे ही गोष्ट कळणं हे महत्वाचा भाग होता. म्हणजे बरं, तू आत्ता म्हणालास की बाप आणि मुलाचं नातं छान सांगितलंय. मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये एखादी अशी गोष्ट जी तुला तुझ्या वडिलांनी सांगितलेली ती तुला तेव्हा नाही पटली पण नंतर त्याचं महत्त्व कळलं आणि ती तू फॉलो करायला लागलास, अशी आहे किंवा असा आहे एखादा किस्सा किंवा सवय गोष्ट सांगितलेली? मला एक गोष्ट फार लहानपणी ना जेव्हा लोक म्हणजे माझ्या आजूबाजूचे जे आई वडील वगैरे होते ते मानगुटीला पकडून वेगवेगळ्या क्लासेसना घालायचे मुलांना. तर माझ्या बाबांनी म्हणजे आई बाबांनी दोघांनी अशा पद्धतीचं काही केलं नाही. तेव्हा वाटायचं की असं का नाही केलं, आम्हाला का शिबिरात वगैरे पाठवत नाहीयेत, आम्हाला काय पाठवत नाहीये. आता लक्षात येते विचार करताना की त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. तेव्हापासून त्यांनी आम्हाला एक स्वतंत्र काय वातावरण निर्माण करून दिलं जिथे आम्ही चूज करू शकायचो. आम्ही ते की आम्हाला काय करायचंय, मी आणि माझी बहीण की नाही सगळेजण कराटेला जातात म्हणून आपल्या मुलाला पण कराटेला पाठवा असं त्यांनी कधी केलं नाही. तुला वाचन आवडतं की तू करत बस वाचन आणि तू ठरव तुला काय आवडते ते. आणि याचा आत्ता मोठं झाल्यानंतर खूप फायदा होतोय की स्वतंत्रपणे विचार करता येतोय. मी फक्त म्हणजे फार मोठा फरक आहे की एखाद्याला ब्लाइंडली फॉलो करणं आई वडिलांना आणि त्यांचा सन्मान करणं, रिस्पेक्ट करणं त्यांना, या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. त्यांनी जे आम्हाला स्वातंत्र्य दिलं त्याच्यातनं आम्ही त्यांना रिस्पेक्ट करायला शिकलो पण उगाच ब्लाइंडली फॉलो करून स्वतःचे विचार पूर्णपणे दाबून नाही टाकले. किती छान. पण मला सांग पुष्कराज, तू मूळचा कुठचास, म्हणजे मुंबईचास का? मी मूळचा कुठला आहे मी शोधतोय जर अरे तुम्हाला हे खरंच आता हे अगदी काल माझं आई वडिलांचं डिस्कशन झालंय. तर मी आमचं आडनाव चिरपुटकर आहे आणि आमचं गाव कणकवलीच्या शेजारी गव्हाणा नावाचं, आसऱ्याच्या शेजारी गव्हाणा नावाचं गाव आहे, तिथला मी आहे मूळचा. असं कोकणातला आहे मी पण कधी तिथे म्हणजे माझ्या आजोबांपासून सगळे इथे आले आणि त्यांना कुठली भावंड नाही, आमची तिथे काही जमीन नाही किंवा काहीच माहिती नाही. तर त्यानंतर ते पुण्यात शिफ्ट झाले डेक्कन कॉलेजला आणि मग आम्ही पुण्यातच वाढलो. तर अगदी हे काल रात्रीचं डिस्कशन आमच्यातलं होतं की हे मुळं कशी शोधायची. तर कोणाला माहिती असतील की चिरपुटकर, आचऱ्याचे चिरपुटकर अजून कोणी आहेत का तर संपर्क साधावा. मी तुला ह्याच्यासाठी विचारलं, तू पुण्यातून मुंबईत आलास म्हणजे कामासाठी, बरोबर? त्यांना सिनेमामध्ये आता जो टीझर पाहिला त्याच्यामध्ये एक असं आहे की तुझं एक छान आयुष्य सुरू असतं आणि त्यात तू सगळं सोडून तू एक काहीतरी आता हे मला सोडून मला हे सगळं करायचं असं एक ठरवतोस. मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा मुंबईमध्ये आलास आणि सगळा स्ट्रगलिंग पिरियड चालू होता किंवा जे काही सगळं सुरू होतं त्यात कुठेतरी एक पॉईंट असा आला असेल की यार कुठे का आलो यार मी हे सगळं सोडून इथे, किंवा काय आता जाऊ दे मी जातो, किंवा एक तो पॉईंट येतो ना की असं वाटतं की नको आता काही नाही घडत आहे जाऊ. तुझ्या बाबतीत हे झालंय असं? 100% असं खूप वेळा झालेलं आहे. पण मी कधीच पुण्यात असं म्हणतातच मी पुण्यातले लोक सहसा लगेच मुंबईत शिफ्ट होत नाही. मी पुण्याची सवय लागल्यानंतर त्यांना फार अवघड होतं मुंबईच्या स्पीडला आत्मसात करणं, मॅच करणं वगैरे, त्यामुळे ते अवघडच असतं. पण मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा मला परतीची ओढ लागलेलीच असायची. कुठेतरी परत जायचं असायचं. म्हणजे अर्थात मला पुण्यालाच परत यायचं असंही नव्हतं, कुठेतरी जायचंय. म्हणजे मला अजून माझी जागा कुठली ते अजून सापडलेली नाहीये, हे खरं सांगतो मी. पण तू खरं सांग, तू मूळची मुंबईची आहेस का? कसं म्हणू, आता डोंबिवलीची आहे मी. पण म्हणजे कोकण माझं गाव आहे पण ते माझं पणजोळ आहे. ओके ओके. हा, माझं साधारण डोंबिवली मी घर
घरचे डोंबिवलीला असतात हा, वगैरे. डोंबिवली मग सगळं. तुला या सगळ्या मुंबईच्या ह्याच्यात तसं वाटत नाही का कधी की जावं परत तिकडे किंवा काहीतरी साधं पण मी करा? रोज अपडाऊनच करते. म्हणजे डोंबिवली काही असं खूप काही असं मुंबईच्या बाहेर नाही आहेत, मुंबईत नाही म्हणू एवढं शकत आपण. defense. म्हणजे डोंबिवलीकरांनी डोंबिवली असं डिफेन्स गाव घेत. नाही म्हणू शकत, पण असं नाही वाटत मला. तुला नाही वाटत त्या गजबजाटाचा तुला कंटाळा नाही नाही, येत मला कधी? आवडतं, म्हणजे मला शांतही आवडतं, पण ते एका ठराविक काळासाठी. म्हणजे मी असं खूप शांततेत नाही राहू शकत. असं आता जसं आम्ही इथे आलोय, ही शांतता आहे, मी एक दिवसासाठी असं छान मला शांत वाटू शकतं. मला Otherwise थोड्या वेळातच माझा असा अनुभव आहे की शांतता फार अवघड असते झेलायला, कारण त्या स्वतःतले म्हणजे आतमधले आवाज मोठे होतात तेव्हा, आणि त्यांना फेस करणं जास्त अवघड असतं बाहेरच्या गजबजाटापेक्षा. पण आता मी आलोय त्या लेवलला जिथे मला ऐकायचे त्यातले आवाज. आज आता इथे तुला मिळेल चांगला वेळ चांगला- चांगला स्वतःसाठी. स्वतःसाठी मिळेल. येस. येस, हो, मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि भूमिकेबद्दल आत्ता मी तुला विचारत नाहीये, कारण का आता फक्त टीजर आलाय आणि गाणी आलेली आहे, ट्रेलर अजून बाकी आहे, त्याच्यामुळे तेव्हा अजून खूप गप्पा मारायच्या आहेत मला. 100%. आणि मला वाटतं जेव्हा ट्रेलर, आणि पाऊस पण चालू झालाय, काय वा. टायमिंग आहे. Timing येस, अप्रतिम आहे. टायमिंग आपल्यासाठी कमाल आहे. थांबलो आम्ही होतो. सो येस, आम्ही आता इथेच थांबतोय, पाऊस पण आलाय. पण तुम्ही टीजर पाहायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कसा वाटला हा टीजर. आणि ट्रेलरची उत्सुकता आहेच, त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मधुरा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.